महिन्याच्या तारखेपर्यंत सगळं सुरू आहे. कुठे कुठे हे शक्य आहे? संभाजीनगर शक्य आहे का? नाही, संभाजीनगर मध्ये तर शक्य नाहीये. संभाजीनगर मध्ये युती ही तुटलेली हे जाहीर झालेलं आहे. आता इथं युती करणं म्हणजे आता डोके फोडाफोडी सुरू करणं हा नवीन अध्याय सुरू होईल. म्हणून संभाजीनगर मध्ये युती होणार नाही. तर आता जो गेल्या 2-3 दिवसांपासून जो राडा सुरू आहे त्या राड्याची राज्यभर चर्चा सुरू आहे. एकीकडे राज्यातल्या सगळ्या महापालिकेच्या निवडणुका आणि एकीकडे संभाजीनगरची निवडणूक असं चित्र राज्यात दिसते. हे बघा, एक लक्षात ठेवा, तुम्ही कार्यकर्त्याला तुम्ही काउंट करू नका ना. हा उद्रेक काय होतो, असू शकतात तुमच्याकडे जागेची मागणी ते करतात कार्यकर्ते. अनेक वर्षापासून काम करणारा कार्यकर्ता जर उमेदवारी मागत असेल तर ते गैर आहे का? तुमच्या निवडणुकीला त्यांनी झेंडे घेऊन फिरला का नाही फिरला? तुमच्या घोषणा दिल्या का नाही? तुमच्यासाठी काम केलं का नाही? मग अशा वेळेला जेव्हा तुम्ही अनेक उमेदवार असतात, अनेक उमेदवार जे पक्षाचे आहेत त्याच्याबद्दल बोलतोय मी, असतात, त्यामध्ये तुम्हाला त्यांच्या समोर जावंच लागेल. तुम्ही त्याच्यापासून दूर पळू शकत नाही. जा ना समोर, बोला ना. बरं, जर तुमचं चुकलं असेल तर निश्चितच त्यांचा संताप हा योग्य असतो. पण तुम्ही त्यांच्याशी बोलणारच नाही, मग त्या कार्यकर्त्यांनी झेंडा घेऊन तुमचे प्रचार करायचा, तुमच्या घोषणा द्यायच्या. पक्ष म्हणून त्यांनी स्वतःची नोकरी दावाला लावायची, काही ठिकाणी घरावर राखरांगोळी करायची आणि अनेक वर्ष तुमचं काम करायचं आणि त्याला तुम्ही टेकिटी जे घ्याल तो कार्यकर्ता हा ऐकत नाही. कार्यकर्ता तुमच्यासाठी ग्राउंड लेवलला ज्या ठिकाणी इतर पक्षाचे लोक असतात त्याच्याबरोबर भांडताना तो कशा पद्धतीने भांडतो हे एकदा जर आपला अनुभव जर तुम्हाला जर कुणाला नसेल तर तो घ्या, एकदा पहा. म्हणून कार्यकर्त्याला समोर गेलं पाहिजे. तुमच्याकडून चुकलं, माफी मागितली पाहिजे, त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर तुमच्याकडून खरंच चूक झाली असेल तर माफी मागायला तुम्हाला काय हरकत आहे? परंतु नाही, आता कार्यकर्त्यालाच उचलून जेलमध्ये टाका जर अशी तुमची भूमिका जर असेल तर मग कार्यकर्ता संतपणार नाही. प्रत्येक नेत्याच्या, प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते गेलेले आहेत. समजवण्याचा प्रयत्न का करत नाही? पळता कशासाठी? तुम्ही पळता याचा अर्थ तुम्ही चूक केलेली आहे. समोर गेलं पाहिजे माणसं. आणि म्हणून हे जे काही आता राडे जे चाललेत ना, हे फक्त त्यांचं म्हणणं न ऐकून घेतल्यामुळे झालेला राडा आहे. तुम्ही अनेक वर्ष त्यांना राबून घेतलं, परंतु त्यांच्याकडे केलेलं दुर्लक्ष हे आज तुमच्या अंगलट येतं. प्रचाराला निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही सर्वजण एक साथ कामाला लागा. अरे कार्यकर्त्याकडे पैसे नसतात. कार्यकर्ते खिशातले काढून कष्टाचे पैशाचा पॉम्पलेट छापतो, लोकांच्या दारोदार जातो, भेटतो. त्याचा झालेला खर्च तो कोणत्या आशेने केलेला आहे त्यांनी की मी एकदा तरी नगरसेवक होईल. मग अशा वेळेला त्याची भावना सुद्धा समजून घेतल्या पाहिजेत. म्हणून असे जे उठावाचं प्रमाण जास्त वाढलंय ते कार्यकर्त्याला समजून न घेतल्यामुळे झालेलं आहे. तुम्ही आंदोलनातच विचारलं म्हणून एक विचारतो की तुमच्या घरासमोर एक आंदोलन झालेलं होतं, त्यातला तो महिलेचा एक व्हिडिओ फार सोशल मीडियावरती व्हायरल होतोय घोळ आल्याचं. तर ते तुमचे नातेवाईक आहे असं पण काहीतरी समोर आलं नंतर? माझ्या घरासमोर झालं आंदोलन, झालं ना. मी त्या महिलेला घरात घेतलं, पाणी पाजलं, समजवलं आणि मला नंतर कळालं की माझे दुरून नातेवाईक लागते. तिनेच सांगितलं की तुमचे नातेवाईक लागते. नंतर त्यांना सगळ्याला समजवल्यानंतर हसून तिच्याबरोबर आमचे सगळ्यांचे फोटो सेशन सुद्धा झालं. कार्यकर्त्याला समजवलं पाहिजे, तुमची अडचण सुद्धा त्यांच्या लक्षात आणली पाहिजे. हेच तर निवडणुकीचं तंत्र असतं ना. मुंबईच्या प्रचाराला ठाकरे